कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडताय. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढताय. कोणी घर देतं का रे? घर. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन ये करुणाकरा. आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? दूर व्हा, सगळं निरर्थक आहे. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे, जुलियस सीझर. मी आहे प्रतापराव, मी ओथेल्लो, सुधाकर आणि हॅम्लेट, आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर, नटसम्राट. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सानंद सादर करीत आहोत 4.1 हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. Students, as you know, in your syllabus, section 4 is dedicated to study of genre, that is one literary form, drama. So in 4.1, history of English drama, types of drama and elements of drama are some of the things which we need to refer. For the sake of your understanding, I am dividing this complete section into two parts. 4.1 history of English drama along with elements of drama, and in 4.1 part 2, that means in second video you will get brief history of English drama or brief history of drama. So let's begin with part 1 elements of ड्रामा. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीच्या इंग्लिश अभ्यासक्रमामध्ये सेक्शन 4 चा जेव्हा विचार करतो तेव्हा हा सेक्शन पूर्णपणे नाटक आणि त्याची पूर्ण माहिती यासाठी डेडिकेट करण्यात आलेला आहे. याची पूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तुम्हाला हा सेक्शन व्यवस्थित समजावा म्हणून मी याचे दोन भाग करणार आहे. पहिला भाग जो असेल तो असेल एलिमेंट्स ऑफ ड्रामा, आणि दुसरा जो भाग असेल तो निगडीत असेल इतिहास किंवा आतापर्यंत नाटक कशा रीतीने विकसित होत गेलं याचा पूर्ण आढावा आपण पार्ट 2 मध्ये घेणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ पार्ट 1 एलिमेंट्स ऑफ ड्रामा. Hello friends, welcome to our YouTube channel. This is Dr. Ganesh Mudegaonkar. Subscribe my channel, share this video with your friends, and don't forget to press the bell icon for more notifications. Let's begin with today's video. Why we are learning this drama? So what are the objectives? After studying this unit, you will be able to understand and identify drama as a genre of literature. You will able to learn the definition of drama. You will be able to explain the difference between drama and other forms of literature. You will be able to explain the basic elements of drama, and finally you will be able to understand the types of drama. म्हणजे आपण हा ड्रामा लिटररी फॉर्म का अभ्यासायचा आहे याचे ऑब्जेक्टिव्स आपल्या अभ्यासक्रमामध्ये यांनी या पद्धतीने निश्चित केलेले आहेत की नक्की नाटक असतं काय, तो लिटररी फॉर्म म्हणून कशा रीतीने अभ्यासायचा, त्याचे एलिमेंट्स कोणते आहेत, घटक कोणते आहेत, कोणत्या प्रकारचे ड्रामा असतात, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा संपूर्ण इतिहास देखील तुम्ही या ठिकाणी अभ्यासू शकता. म्हणून आपल्याला या युनिटचा सेक्शन 4 चा पूर्ण अभ्यास करायचा आहे. सो व्हॉट इज ड्रामा? लेट्स ट्राय टू अंडरस्टँड दिस थिंग. ड्रामा मीन्स लाइट्स, एक्सप्रेशन्स, आर्ट्स, परफॉर्मन्स, मोमेंट्स, डेव्हलपमेंट, व्हॉइस, इमॅजिनेशन, हे आणि असं बरंच काही. म्हणजे थोडक्यात काय, नाटकामध्ये कितीतरी गोष्टी एकत्रित त्यांनी आपल्याला दिलेल्या असतात, आणि मग ह्या सर्व गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा आपल्यासमोर एक सुंदर परफॉर्मन्स आपल्या डोळ्यासमोर उभा राहिलेला असतो. मग ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर मग आपल्याला पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ड्रामा म्हणजे नक्की आहे काय. ड्रामा इज अ परफॉर्मन्स विच इज इसेन्शियली लाऊड, एक्झॅगरेटेड अँड लार्जर दॅन लाईफ. म्हणजे ड्रामा काय असतं तर जे तुमच्या आयुष्यामध्ये घडतंय ते थोडंसं अधिक रंजक करून वेगळ्या पद्धतीने जेव्हा तुमच्यासमोर सादर केलं जातं तेव्हा आपण त्याला ड्रामा किंवा नाटक असं म्हणतो. विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ
खरं तर जी गोष्ट खरी नाही आहे परंतु ती खरी आहे असा भासवण्याचा जो प्रयत्न असतो त्याला देखील नाटक असं म्हणतात. ड्रामा इज अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन whereby performers express themselves artistically. म्हणजे खरं तर तुमच्या मनामध्ये ज्या काही भावभावना आहेत, जे काही तुमचे एक्सप्रेशन्स आहेत, ते परफॉर्मर जो काम करणारी व्यक्ती आहे स्टेजवरती ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर सादर करत असते, आर्टिस्टिकली सादर करत असते. त्याला आपण नाटक असं म्हणतो. ड्रामा इज द स्पेसिफिक मोड ऑफ फिक्शन रिप्रेझेंटेड इन परफॉर्मन्स. म्हणजे थोडक्यात काय की सगळ्या गोष्टी एकत्रित करून जेव्हा तुमच्यासमोर तो सादर केला जातो फॉर्म त्याला आपण परफॉर्मन्स असं म्हणतो. आणि त्या परफॉर्मन्समध्ये जेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या जगण्याची सापडते तेव्हा तो खऱ्या अर्थानं ड्रामाचा भाग असतो, तेव्हा ते नाटक असतं. अ प्ले, ऑपेरा, माइम अँड बॅलेड आर परफॉर्म्ड इन थिएटर, ऑन रेडिओ और ऑन टेलिव्हिजन. आणि मग या सर्व गोष्टींचा आनंद तुम्ही कुठे कुठे घेऊ शकता. सर्वात सुंदर अनुभव जो तुमचा असतो अगदी ब्रीथ टेकिंग परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला थिएटरमध्ये पाहता येईल. तुम्हाला तो ऐकायचा असेल तर रेडिओवरती पण ऐकता येईल. आणि ऑडिओ व्हिज्युअल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो टेलिव्हिजनवरती सुद्धा असतो. परंतु प्रत्यक्षात पाहण्यामध्ये, प्रत्यक्षात अनुभव म्हणण्यामध्ये जे नाटकाची मजा आहे ती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. सो फायनली व्हॉट इज ड्रामा देन? ड्रामा is a composition in verse or prose to be acted on the stage in which a story is related by means of dialogue and action and is represented with accompanying gesture, costume and scenery as in real life. A shorter Oxford Dictionary. या ऑक्सफर्ड डिक्शनरीने आपल्याला खरं तर या ड्रामाची जी आहे ती डेफिनेशन दिलेली आहे, कंपोजिशन दिलेली आहे. कशाचं कंपोजिशन? की स्टेजवरती जे लोक ॲक्टिंग करतात त्यांचं. त्यामध्ये एक स्टोरी असणार आहे, डायलॉग्स असणार आहेत, ॲक्शन असणार आहे आणि हे सगळे रिप्रेझेंटेशन जे असणार आहे ते जेस्चर, कॉस्ट्यूम आणि सिनरी याच्या माध्यमातून जसं काही तुमचं रोजचं जगणं आहे या पद्धतीने त्या ठिकाणी सादर होईल यालाच आपण म्हणतो ड्रामा. ड्रामा इज अ कंपोजिशन डिझाईन फॉर परफॉर्मन्स इन द थिएटर इन विच ॲक्टर्स टेक द रोल्स ऑफ द कॅरेक्टर्स, परफॉर्म द इंडिकेटेड ॲक्शन अँड अटर द रिटन डायलॉग. म्हणजे थोडक्यात काय की तो परफॉर्मन्स एकत्रितरित्या ते कॅरेक्टर्स या पद्धतीने बांधतात, या पद्धतीने ते परफॉर्म करतात की त्यामधून तुमचं रोजचं जे जगणं आहे, तुमचं रोजचं जे वागणं आहे, रोजचे जे तुमचे सुखदुःख आहेत ते तुमच्या समोर डायलॉगच्या माध्यमातून, बॉडी पोस्चरच्या माध्यमातून, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या माध्यमातून सादर केले जातात. म्हणजे थोडक्यात काय की अभिनय वास्तवाकडे घेऊन जाण्याचा जो तुमचा प्रवास असतो तो प्रवास पूर्ण होतो तो नाटकाच्या माध्यमातून. अँड दॅट इज व्हॉट ड्रामा इज. एलिमेंट्स ऑफ ड्रामा. वेन वी थिंक अबाउट एलिमेंट्स ऑफ ड्रामा, बेसिकली देर आर 3 एलिमेंट्स: लिटररी एलिमेंट्स, टेक्निकल एलिमेंट्स and performance elements. The elements of drama by which dramatic works can be analyzed and evaluated can be categorized into 3 major areas, and these 3 areas are there: literary, technical and performance. जेव्हा आपण एलिमेंट्स ऑफ ड्रामाचा विचार करतो तेव्हा खरं तर त्याचे आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेले पैलू थोडेसे वेगळे आहेत. परंतु त्या अगोदर आपल्याला लिटरेचर म्हणून, टेक्निकली परफॉर्मन्स जेव्हा तुम्हाला द्यायचा असतो तेव्हा टेक्निकल एलिमेंट्स म्हणून, आणि परफॉर्मन्स ज्यावेळेस तुम्ही करत असता, अभिनय जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा सुद्धा तुम्हाला काही वेगळ्या एलिमेंट्सचा अभ्यास करावा लागतो. यासोबतच जेव्हा तुम्ही एलिमेंट्स ऑफ ड्रामाचा वेगळ्या पद्धतीने विचार करता तेव्हा कॅरेक्टर्स, डायलॉग, स्टेज क्राफ्ट, प्लॉट, म्युझिक, डिरेक्शन, रोल, मूड, सिम्बॉल, टेन्शन, टाइम अँड प्लेस, स्पेस, रिलेशनशिप अशा सगळ्या पद्धतीने खरं तर तुम्ही जेव्हा विस्तृत अभ्यास करता तेव्हा आपण असं म्हणू शकतो की एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्रित येतात तेव्हा खऱ्या अर्थानं या एकत्रित गोष्टींचं जेव्हा सादरीकरण होतं तेव्हा त्याला आपण म्हणतो एलिमेंट्स ऑफ ड्रामा अँड परफॉर्मन्स ऑफ ड्रामा. आणि तेव्हा खऱ्या अर्थानं नाटक तुमच्यासमोर सादर होताना दिसतं. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये द एलिमेंट्स ऑफ ड्रामा म्हणून त्यांनी खरं तर या ठिकाणी 6 ते 7 घटक या ठिकाणी दिलेले आहेत, एलिमेंट्स दिलेले आहेत. कोणते कोणते आहेत चला पाहूयात आपण. प्लॉट, कॅरेक्टर, डायलॉग, सेटिंग्स, स्टेज डिरेक्शन्स, कॉन्फ्लिक्ट अँड थीम. यातील प्रत्येक एलिमेंटचा अभ्यास आपण करूयात. याची प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक एलिमेंटची माहिती थोडक्यात आपण आता पाहणार आहोत. द एलिमेंट्स ऑफ ड्रामा. प्लॉट, द सिरीज ऑफ इव्हेंट्स, प्लॅन, स्कीम or pattern, beginning, middle and end. That means when we think about the plot, it is a series of events, it has plan, then particular scheme and pattern, and this plot has beginning, middle, climax and end. So these are the things
विच इन्क्लूड्स प्लॉट. म्हणजे प्लॉटमध्ये काय असतं ते एक सिरीज ऑफ इव्हेंट्स असते, घटनाक्रम ठरलेला असतो, एक प्रॉपर प्लॅन असतो, त्याचा एक पॅटर्न असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात, मध्य, त्याला उत्कर्ष बिंदू आपण असं म्हणतो, असं तो क्लायमॅक्स आणि शेवट. या पद्धतीने प्लॉटची रचना ही केलेली असते. त्यानंतर असतं ते कॅरेक्टरायझेशन आपण ज्याला आपण म्हणतो ते, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ ड्रामा. याच्यामध्ये प्रोटोगनिस्ट असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅरेक्टरायझेशन जे असतं ते मेजर कॅरेक्टर्स, मायनर कॅरेक्टर्स, स्टॅटिक आणि डायनामिक या पद्धतीने हे कॅरेक्टर्स जे असतात ते डिफाईन केलेले असतात. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला हा अनुभव नेहमी असतो. पहा, एखादं नाटक पाहिल्यानंतर आपल्याला तो ऍक्टर, ऍक्ट्रेस हेच लक्षामध्ये राहतात. बेसिकली ते नाटक, त्याचं नाव, नाटककार या गोष्टी फार कमी वेळा लक्षात राहतात. असं का होतं तर त्या पात्रानं त्यांच्या अभिनयामधून त्यांची अभिनयाची जी छाप आहे ती तुमच्या मनावरती सोडलेली असते आणि म्हणून तो प्रोटोगनिस्ट जो असतो, म्हणून तो हिरो जो असतो, हिरोईन असते, ते तुमच्या मनावरती राज्य करते. आणि अँटोगनिस्ट म्हणजे एखादा विलन देखील आपल्या बरोबर लक्षात राहतो. म्हणजे थोडक्यात काय, कॅरेक्टर्स हे लिखाणामधून जेवढे प्रॉमिनंट झालेले असतात तेवढेच ते सादरीकरणामधून सुद्धा तुमच्यापर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचतात. म्हणून तर मग मेजर आणि मायनर असे ते कॅरेक्टर्स आपण अभ्यासत असतो, पाहत असतो. डायलॉग्स इन्व्हॉल्व्स 2 स्पीकर्स, मोनोलॉग्स अँड सोलोलोकीज. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहिलं असेल की विष्णू वामन शिरवाडकर अर्थात विवा शिरवाडकर किंवा ज्यांना आपण कुसुमाग्रज यांच्या नावाने देखील ओळखतो, यांनी खरं तर किंग लिअर ही शेक्सपियरची गाजलेली खूप मोठी ट्रॅजेडी आहे आणि या ट्रॅजेडीवरती आधारित किंवा त्याच्यापासून प्रेरणा घेऊन मराठीमध्ये नटसम्राट हे नाटक लिहिलं. आणि आत्तापर्यंत खूप दिग्गज कलावंतांनी, नटांनी याच्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स जो आहे तो दाखवलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला डॉक्टर श्रीराम लागूंचं नाव हे अगदी अग्रभागी घेत आहेत. पण सिनेमा म्हणून नाना पाटेकरांनी त्यांच्या या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलेलं आहे. मग याचे काही डायलॉग्स मुद्दा म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला दिलेले होते आणि या पद्धतीच्या डायलॉगला आपण सोलोलिकी असं म्हणतो, स्वगत असं म्हणतो. वेगळा अर्थ त्यांना मोनोलॉग असं देखील आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात काय, डायलॉग हे आपल्या मनावरती राज्य करत असतात. टू बी ऑर नॉट टू बी हे त्याचं गाजलेलं सगळ्यात मोठं जे आहे ते हॅमलेट मधलं वाक्य आहे. म्हणजे तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या असेल की डायलॉग्स हे सुद्धा यासाठी खूप महत्त्वाचे असतात. यानंतरचा एलिमेंट आहे सेटिंग्स. लोकेशन इज अ प्लेस वेअर द स्टोरी टेक्स प्लेस. युनिटी ऑफ टाइम, प्लेस अँड ॲक्शन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की नाटकासाठी टाइम, प्लेस आणि ॲक्शन कुठे, कधी आणि कसं घडलं ह्या सर्व गोष्टी एकत्रित जेव्हा तुम्हाला सांगायचे तेव्हा कुठली तरी एक जागा तुम्हाला निश्चित करावी लागते आणि ती जागा, ती लोकेशन म्हणजेच सेटिंग्स. म्हणजे ज्याच्या आधारे, ज्या कॅनव्हासवरती ह्या सर्व गोष्टी घडतात त्यालाच आपण सेटिंग्स असं देखील म्हणतो. यातील पुढचा जो टप्पा आहे तो आहे स्टेज डिरेक्शन. यूज ऑफ सेट, लाइटिंग्स, म्युझिक अँड कॉस्ट्युम्स. म्हणजे स्टेज डिरेक्शन मध्ये खरं तर नट्या यांच्या हालचाली असतील, पूर्ण नाटकाला दिलेली ट्रीटमेंट असेल, परंतु याच्यासोबतच काही पूरक टेक्निकल एलिमेंट्स जे असतात याचा देखील खूप छान पद्धतीने आपल्याला वापर करणं गरजेचं असतं. आणि त्यामध्ये लाईट्स असतात, म्युझिक असतात, कॉस्ट्युम्स असतात. त्या काळामध्ये जाण्यासाठी, तो मूड तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पात्रांना अधिक प्रकाशमान, अधिक प्रखरपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईट्स, प्रकाश योजना तुमच्यासाठी जी आहे ती मदतनीस ठरत असते. यासोबतच काही गाईडलाईन्स आणि सजेशन्स ज्याला आपण रंगसूचना असं म्हणतो त्या देखील नाट्य लेखकाने या ठिकाणी लिहून ठेवलेले असतात. प्रत्येक नाटकाचा उत्कर्ष बिंदू अर्थात कॉन्फ्लिक्ट हा खूप महत्त्वाचा असतो. कॉन्फ्लिक्ट एनलाइटन्स लाईफ, ग्रँड्स डिग्निटी अँड वर्थ टू ह्युमन लाईफ. म्हणजे थोडक्यात काय, तुमचा संघर्ष जेव्हा टिपेला जाऊन पोहोचलेला असतो तेव्हा तो संघर्ष, त्यावर तुम्ही केलेली मात, त्यातून मिळालेला विजय किंवा त्यात झालेली तुमची सपशेल हार, ह्या सर्व गोष्टी एका टोकावरती येऊन त्याचा पूर्णतः कडेलोट होतो. आणि हा कडेलोट जेव्हा तुम्ही विचारात घेता तेव्हा त्याला आपण म्हणतो कॉन्फ्लिक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे थीम, मेन आयडिया और पॉइंट ऑफ अ प्ले. म्हणजे हा पूर्ण जो पसारा तुमच्या समोर मांडलेला आहे, हा जो खेळ तुमच्या समोर मांडलेला आहे, हा तुमच्या समोर कशासाठी मांडलाय, ही बेसिक गोष्ट जेव्हा तुमच्या समोर पोहोचते ती असते थीम ऑफ द प्ले, थीम ऑफ द ड्रामा. त्यालाच आपण असं म्हणतो की थोडक्यात आशय तुमच्या समोर या नाटकाच्या माध्यमातून येत असतो. टाइप्स ऑफ ड्रामा. When we think about the types of drama, basically tragedy, comedy and tragicomedy are the basic types of drama. In comedy, romantic comedy, sentimental comedy, classical comedy, comedy of humor and comedy of manners are the types of drama. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण ढोबळमानाने टाइप्स ऑफ ड्रामाचा विचार करतो तेव्हा ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका, कॉमेडी म्हणजे ज्याला आपण सर्वांना वेगळं सांगायची गरज नाहीच, आणि ट्रॅजिक कॉमेडी म्हणजे थोडक्यात काय की ट्रॅजेडी घडते परंतु शेवट मात्र जो आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने होतो, त्याला आपण ट्रॅजिक कॉमेडी असं म्हणतो. कॉमेडीची मात्र रोमॅन्टिक कॉमेडी, सेंटिमेंटल कॉमेडी, क्लासिकल कॉमेडी, कॉमेडी ऑफ ह्युमर आणि कॉमेडी ऑफ मॅनर्स
असे 5 प्रकार पडतात. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला हे टाइप्स ऑफ ड्रामा लक्षात आले असतीलच. यासोबतच मला खरं तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे, सांगायची आहे की आपण हे सर्व का शिकायचं, नक्की शिक्षणामध्ये आणि पुढे करिअरमध्ये आपल्याला या सर्व शिकल्यानंतर याचा काय फायदा होणार आहे बरं, हे तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही नाटक शिकता तेव्हा तुम्हाला त्याचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे ते म्हणजे तुमचे लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग हे जे स्किल्स आहेत ते खूप छान पद्धतीने डेव्हलप होतात. कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, तुमचा एक ॲस्थेटिक सेन्स, सौंदर्य दृष्टी विकसित होते, तुमच्यामध्ये प्रेझेंटेशन स्किल्स डेव्हलप होतात, स्वतःची पर्सनॅलिटी छान पद्धतीने डेव्हलप होते, फिलिंग, सेंटिमेंट, शेअरिंग, केअरिंग या गोष्टी तुम्हाला समजायला लागतात. जे रिअल लाईफ एक्सपिरियन्स तुम्ही कधी अनुभवलेले नाहीत ते नाटकाच्या माध्यमातून तुम्ही अनुभवू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला यामधून जे आहेत ते लक्षात येतात. याचा सगळ्यात मोठा फायदा हाच असतो पहा की तुम्ही वेगवेगळ्या स्टडी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स किंवा फाईन आर्ट्स जे म्हणतो त्याचा तुमचा अभ्यास होतो, डान्सचा अभ्यास होतो, ड्रामाचा होतो, म्युझिकचा, ॲक्टिंग, रायटिंग, डायलॉग्स, स्क्रीन प्ले रायटर, डिरेक्टर अशा वेगवेगळ्या संधी देखील तुम्हाला याच्या माध्यमातून जे आहेत ते खरं तर उपलब्ध होतात. म्हणजे करिअरचा जेव्हा विचार करतो तुम्ही काय काय होऊ शकता, जर नाटक म्हणून तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही ॲक्टर होऊ शकता, आर्ट डिरेक्टर होऊ शकता, स्टेज क्राफ्ट ज्याला आपण नेपथ्य असं म्हणतो ते होऊ शकतात, तुम्ही चांगला मेकअप मन, चांगले लाईट्स, साऊंड डिझायनिंग, म्युझिक, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सिरियल्स असतील, वेब सिरीज असतील, फिल्म रायटिंग असेल, या सर्व गोष्टीमध्ये स्वतःचं करिअर जे आहे ते निर्माण करू शकता. इथून पुढे जाऊन तुम्ही सिनेमॅटोग्राफर असेल, फोटोग्राफर असेल, डान्स असेल, ड्रामा असेल, ड्रामा टीचर असेल, इथपर्यंत देखील तुमचं जे आहे ते करिअर तुम्ही छान पद्धतीने घडवू शकता. आणि याच्या काही इन्स्टिट्यूशन्स तुम्हाला माहिती असावे म्हणून सांगतो. FTII पुणे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, मुंबई युनिव्हर्सिटी, ललित कला केंद्र पुणे, अशा सर्व ठिकाणी याच्या संदर्भातील अधिकचे किंवा वेगवेगळे करिअर ऑप्शन्स तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीपासूनच जर तुमचं हे ठरलेलं असेल की पुढे मला कशात करिअर करायचं तर त्यातला एक ऑप्शन हा ड्रामा तुम्हाला असू शकतो. आणि म्हणून हा अट्टहास. विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण एलिमेंट्स ऑफ ड्रामा याचा अभ्यास केला. याचाच पुढचा भाग म्हणजेच शॉर्ट हिस्ट्री ऑफ ड्रामा, दॅट इज पार्ट 2. या पार्ट 2 मध्ये आपण खरं तर शॉर्ट हिस्ट्री ऑफ ड्रामा याच्या अंतर्गत इंट्रोडक्शन टू इंग्लिश थिएटर, एलिझाबेथन अँड रेस्टोरेशन थिएटर, मॉडर्न थिएटर अँड इंडियन थिएटर याचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. त्यामुळे पार्ट 2 जो आहे तो पण तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी इयत्ता 11वी आणि 12वी इंग्लिशचे अभ्यासक्रमावरती आधारित सर्वच व्हिडिओ या ठिकाणी तयार करतो आहे. तुम्ही जर आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, शेअर these videos with your friends and don't forget to comment on these videos. Thank you so much my friends.